त्यांच्यात त्याच्या आत्म्यात त्याच्या आनंदाच्या कारखान्यात वाट पाहिलं। आज आपल्याला त्याच्या आत्म्यात आनंद देण्याची गरज आहे। आपल्याला आज आपल्या आत्म्यात आनंद निर्माण करावा लागेल। आपण ते कधी तयार करावे? आज ठरवलं तर की आज दिवसभर काहीही झाले तरी चालेल, अक्षरशः आज काहीही झाले तरी हरकत नाही, ज्याचा अर्थ आपण विचार करू शकतो त्याहूनही वाईट, पण ही अंतर्गत काच भरलेली राहील। तुम्ही ठरवले तर तुमच्यापैकी किती जण ते करू शकतात? हे खूप सोपे आहे। आपल्याला फक्त दिवसा करावे लागेल। वेगवेगळी दृश्ये उलगडतील। काही लोक आमची आज्ञा पाळतील, काही लोक नाहीत। थोडे लोक प्रेमाने बोलतील, काही लोक उद्धट असतील। कोणीतरी फक्त तोंड फिरवू शकते। ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला तो आज आपला विश्वासघात करू शकतो। या सर्व दृश्यांचे आज आपण साक्षीदार होऊ शकतो। आपल्याला आज त्याच्या आत्म्यात आनंद देण्याची गरज आहे। आपल्याला आज आपल्या आत्म्यात आनंद निर्माण करावा लागेल। आपण ते कधी तयार करावे? आज ठरवलं तर की आज दिवसभर काहीही झाले तरी चालेल, अक्षरशः आज काहीही झाले तरी हरकत नाही, ज्याचा अर्थ आपण विचार करू शकतो त्याहूनही वाईट, पण ही अंतर्गत काच भरलेली राहील। तुम्ही ठरवले तर तुमच्यापैकी किती जण ते करू शकतात? हे खूप सोपे आहे। आपल्याला फक्त दिवसा करावे लागेल। वेगवेगळी दृश्ये उलगडतील। काही लोक आमची आज्ञा पाळतील, काही लोक नाहीत। थोडे लोक प्रेमाने बोलतील, काही लोक उद्धट असतील। कोणीतरी फक्त तोंड फिरवू शकते। ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला तो आज आपला विश्वासघात करू शकतो। या सर्व दृश्यांचे आज आपण साक्षीदार होऊ शकतो। आपल्याला आज त्याच्या आत्म्यात आनंद देण्याची गरज आहे। आपल्याला आज आपल्या आत्म्यात आनंद निर्माण करावा लागेल। आपण ते कधी तयार करावे? आज ठरवलं तर की आज दिवसभर काहीही झाले तरी चालेल, अक्षरशः आज काहीही झाले तरी हरकत नाही, ज्याचा अर्थ आपण विचार करू शकतो त्याहूनही वाईट, पण ही अंतर्गत काच भरलेली राहील। तुम्ही ठरवले तर तुमच्यापैकी किती जण ते करू शकतात? हे खूप सोपे आहे। आपल्याला फक्त दिवसा करावे लागेल। वेगवेगळी दृश्ये उलगडतील। काही लोक आमची आज्ञा पाळतील, काही लोक नाहीत। थोडे लोक प्रेमाने बोलतील, काही लोक उद्धट असतील। कोणीतरी फक्त तोंड फिरवू शकते। ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला तो आज आपला विश्वासघात करू शकतो। या सर्व दृश्यांचे आज आपण साक्षीदार होऊ शकतो। आपल्याला आज त्याच्या आत्म्यात आनंद देण्याची गरज आहे। आपल्याला आज आपल्या आत्म्यात आनंद निर्माण करावा लागेल। आपण ते कधी तयार करावे? आज ठरवलं तर की आज दिवसभर काहीही झाले तरी चालेल, अक्षरशः आज काहीही झाले तरी हरकत नाही, ज्याचा अर्थ आपण विचार करू शकतो त्याहूनही वाईट, पण ही अंतर्गत काच भरलेली राहील। तुम्ही ठरवले तर तुमच्यापैकी किती जण ते करू शकतात? हे खूप सोपे आहे। आपल्याला फक्त दिवसा करावे लागेल। वेगवेगळी दृश्ये उलगडतील। काही लोक आमची आज्ञा पाळतील, काही लोक नाहीत। थोडे लोक प्रेमाने बोलतील, काही लोक उद्धट असतील। कोणीतरी फक्त तोंड फिरवू शकते। ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला तो आज आपला विश्वासघात करू शकतो। या सर्व दृश्यांचे आज आपण साक्षीदार होऊ शकतो। आपल्याला आज त्याच्या आत्म्यात आनंद देण्याची गरज आहे। आपल्याला आज आपल्या आत्म्यात आनंद निर्माण करावा लागेल। आपण ते कधी तयार करावे? आज ठरवलं तर की आज दिवसभर काहीही झाले तरी चालेल, अक्षरशः आज काहीही झाले तरी हरकत नाही, ज्याचा अर्थ आपण विचार करू शकतो त्याहूनही वाईट, पण ही अंतर्गत काच भरलेली राहील। तुम्ही ठरवले तर तुमच्यापैकी किती जण ते करू शकतात? हे खूप सोपे आहे। आपल्याला फक्त दिवसा करावे लागेल। वेगवेगळी दृश्ये उलगडतील। काही लोक आमची आज्ञा पाळतील, काही लोक नाहीत। थोडे लोक प्रेमाने बोलतील, काही लोक उद्धट असतील। कोणीतरी फक्त तोंड फिरवू शकते। ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला तो आज आपला विश्वासघात करू शकतो। या सर्व दृश्यांचे आज आपण साक्षीदार होऊ शकतो। आपल्याला आज त्याच्या आत्म्यात आनंद देण्याची गरज आहे। आपल्याला आज आपल्या आत्म्यात आनंद निर्माण करावा लागेल। आपण ते कधी तयार करावे? आज ठरवलं तर की आज दिवसभर काहीही झाले तरी चालेल, अक्षरशः आज काहीही झाले तरी हरकत नाही, ज्याचा अर्थ आपण विचार करू शकतो त्याहूनही वाईट, पण ही अंतर्गत काच भरलेली राहील। तुम्ही ठरवले तर तुमच्यापैकी किती जण ते करू शकतात? हे खूप सोपे आहे। आपल्याला फक्त दिवसा करावे लागेल। वेगवेगळी दृश्ये उलगडतील। काही लोक आमची आज्ञा पाळतील, काही लोक नाहीत। थोडे लोक प्रेमाने बोलतील, काही लोक उद्धट असतील। कोणीतरी फक्त तोंड फिरवू शकते। ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला तो आज आपला विश्वासघात करू शकतो। या सर्व दृश्यांचे आज आपण साक्षीदार होऊ शकतो। आपण